गाई सोडीला मी वरचाराना कानावरचा राना दवमचा रंगलाय कुंजावाला कानालो गाई सोडीला मी वरचाराना कानावरचा राना दवमचा रंगलाय कुंजावाला कानालो गाई सोडीला मी वरचाराना कानावरचा गाई सोडीला मी वरचाराना वरचाराना दवमचा रंगलाय कुंजावाला कानालो गाई सोडीला मी वरचाराना कानावरचा राना दवमचा रंगलाय कुंजावाला कानालो
दना काना आमचा दना तुझी संगत आमचा दना काना आमचा दना काही सोडीला वचाराना काना आलो काही सोडीला मी वचाराना तेव्हा रंगलाय कुंजावाना काना आलो काही सोडीला मी वचाराना काना वचाराना तेव्हा रंगलाय कुंजावाना काना आलो मेहमानो ठिकाणी की बोलण्याचे कारण हो आपण हुकू आणि कायदा ठीक आहे काय नाही बोला उशीर कसा हवाय माझा उशीर झाला ना मी सांगतो गेले मामा काय सांगतो मला काय उशीर झाला काय झाला मला उशीर झाला मी सकाळी उठला आणि आपल्या मशिदी घेतली इकडनं यात्रा केला इकडे लागते एक असं मशिदी गेली आणि बारसा घातला बराच होता शेतीचं बैलाच्या म्हणून म्हटलं असतं असं बॉट फिरवलं त्याला कॅश लागलं होते बैलाचे कोणी करली नाही पण चायला गेलो चुलीवर चाय पिया गेला तेव्हा इथं बघितलं कसं सफेद पांढरं कसं सांगलेलं काय एवढं सांगले आतमध्ये काय होतं मला पण मी खुश झालो एकदम मी म्हटलं आयन आज खीर केला मला म्हटलं आयन आज माझा खीर केला शेवया टाकला ना आतमध्ये काय तरी असलं पण मला व्हायचा खीर केला मी गेला आधी मी लय खुश झालो ना गेला चुलीवर गेलो असा हात केला चाटलं लागला झोपत होतो म्हणून जर असं वाटलं की निर्मित लागलं काहीतरी पण म्हटलं खीर आहे म्हणून मोठा रवसा मारला असा मोठा रवसा मारला असं चाटला पर्यंत चाटला गिल्ला तेवढं आई आली आई बब्बर पडलं माझं बोलतो सांग आई आली आई होती बब्बर चाटतो काय आय तुम्हाला सांगितलं नाही आज खीर केली जायची मी खुश झालं ना बाबा बाबा नाही कधी खीर केलेली तू कोणती बोलतेस आहे नाही बाबा काय बघा काय केलं असतं ती गेली वास घेतला ना आयन बाबा ती बाबा खीर नव्हे कोंबडीची शीत केली शीत खाल्ली म्हणजे मी शीत खाल्ली मग तसं परत पुडी धरली आणि गेला गुरा सोडा गेलो तिथं खाल्ली ती कापलो ती काय म्हणते बाबा गुरा सोडताय याच्याने माझ्यावर तुझ्या ना तर गेलो ती म्हणते बाबा माझ्याकडे सुपारी काढून देशील काय म्हटलं ठीक आहे सुपारी लगेच काढून देतो मी गेला अशी लुंगीवर अशी घेतली लुंगी बांधली कारण क्रिया आहेत ना मला सस चालला ते सुपारीचं घर काढलं टाकलं खाली आम्ही खाली उतारणार खाल्लं काय रे बाबा त्यामुळे त्या दोन सुपाऱ्या भावा मला काय दिसत नाही दुसरा वाटा करून काय म्हणता भावानं नाही बात दिसत अण्णा तिथंच आहे म्हटलं बाबा नाही आहे काय समजत नाही आम्हाला नाव नाही मी म्हटलं मग एक काम करा तुम्ही तिकडे बघा पाठीमागा आहे ना धृको आहे धृको
खेळल्या तुम्हीच मला तेवढं तुझा हात आला मला तू हात लागलीस की हा सर्र उतरला आणि तसाच आला इकडं सुपारी त्या 2 सुपाऱ्या मला त्या पोरांना पेमेंट दिल्या मला आजूबाजूला काढली काय केली पडल्या मला माहिती नाही मी हा इकडे तुझ्या आला आता काय कसं करायचं तू सांग काय कसं करायचं आता तू सांग देवाने कामगिरी काय सांगितलं आपल्याला काय करते तिला तू ऐकतच ना जरा पाणी जायचं होता ना सगळं आहे ते मी सांगितलं तुला झटणे आहे माझ्या काय तेवढंच झाकणार जर मी करता तसंच होणार करता तसंच होणार तुला चांगला सांगतो तर बोलवून घे तर माझ्या मनात तुझ्या वेळ काय माझ्या झेपणार नाही म्हणून तर मी तुला सांगतोय ना तुला पण कशाला आहे पण तू तुझ्या झेपणार नाही मला पण प्रश्न पडला तू इच्छा करतोस आहे मी पण करता इच्छा तुझ्या शेजारी कोण आहे ना कसं माझ्यात ना बोलून घेता ना माझ्या शेजारी आहे त्याला ताप मारतो बोलू बोलू नको बोलू काय म्हणतोस बोलू घे बोलून घे आता एक नंबर करणार काम करणार म्हणजे करणार करणार कसले लहान ना करणार काय बोलून घे पटकन मी नाही रे, तू बोलवलं तर बरोबर आहे. पटकन कागद गेला काय नाही ओ वागरू रे वागरू अरे पण काय नक्की कोंबडा बोलतोय की वाकड्या बोलतोय सुदाम्यान मला हाक मारली अरे सुदाम्यान मला हाक मारली दावत आलो मी जोडीला चुकली काय माझी आडीला कुठे शोधू मी कपिला चुकली काय माझी आडीला कुठे शोधू मी कपिला सुदामान मला हात मारली आलो मी जोडीला चुकली काय माझी आडीला कुठे शोधू मी कपिला चुकली काय माझी आडीला कुठे शोधू मी कपिला सुदामान मला हाक मारली सुदामान मला हाक मारली धावत आलो मी जोडीला चुकली काय माझी आडीला कुठे शोधू मी कपिला चुकली काय माझी आडीला कुठे शोधू मी शोध करून दमलो भारी तुझी आरोळी कहाणी आली तुझी आरोळी कहाणी आली तुझी आरोळी कहाणी आली शोध करून दमलो भारी तुझी आरोळी कहाणी आली तुझी आरोळी कहाणी आली तुझी आरोळी कहाणी आली हे कुंपणावरून उडी मारता हे कुंपणावरून उडी मारता रुतला पायाला चुकली काय माझी आईला कुठे शोधू मी कपिला
मी गपिला चुकली काय माझी आईला कुठे शोधू मी गपिला चुकली काय माझी आईला कुठे शोधू मी गपिला काय झालं वाकडे काय झालं पप्पीला काय झाली साली हल्लामी हलामी एका पायाला दिली पण कंपनीला उडी घातला आम्ही माझ्या पायाला काका म्हणला काका बोलला काका मोडला आणि मला काय सांगतो एवढा काटा आणि एवढं तर माझा भाबडीचा भाबरीचा काय भाबरीचा काटा काय कळला भाबरीचा हा कोण भाबरी भाबरी रे आपण भाबर भाबर तंबाखू वाईट तंबाखू तंबाखू जाऊ ना तंबाखू तंबाखू अरे विसरलो ना गायच्या नादात रंगली आहे ना रंगली ती रंगीन काय करून माहिती आहे सकाळी मी उठला पुस्तकाने मारली आणि गेलं गायच्या गोट्यात काय केलं माहिती काय गाई चांगल्या चांगल्या गाई सोडल्या गाई सोडल्या लग्नीला ठेवली चांगल्या सोडल्या कल्टी होत कल्टीला कल्टीच्या कल्टीत लावल्या आणि जी लग्नी होती ना तिला पण माझं कल्टीत आपलं सोडलं तिला ती शेवलेली गेली शेवल्या वातावरणाच्या कंपनात लोन घेतला तेव्हा कंपनीची उडी घातला ना तेव्हा मला काय आता बोलला नाही भरला असेल बोलला बोलला काटा कसा बोलेल मला मग तुला तेवढा दे रे अरे लवकर अरे तुला काय सांगता का गावला आलो वा काय बाहेरचा खोकला लागलाय अरे तुला तुला काय तुला म्हणजे तुझ्या बा काय झालं तुला पिची करायला नका सापारी का म्हणतो अरे मी तमाकू म्हणलं ना कसा करतात मग म्हणतात कसा म्हणला नाकात गेला तुझ्या नाकात गेला काय व्हायला काय केलं खायला तुझ्या खायला पेंड्या तुम्ही काय काय खाल्लं म्हणजे आम्ही काय काय खाल्लेला आम्ही काय काय खाल्लेला अरे पण मला काय लाग मारली मला हाक मारली कृष्णा देवाने आपल्याला कामगिरी सांगितलंय 360 गोपिकांचा मेळा 8 करून मथुरे बाजारात चाललाय आता कुठला हा लॉकडाऊन आला म्हणजे गेला ना लॉकडाऊन नाही अरे आता तुम्ही म्हणता व्हायरस काय म्हणतात जबरदस्त व्हायरसचा लॉकडाऊन झाला ना आता म्हणता तुम्ही उतारी का माझा मथुरेचा बाजार तुम्हाला काल सांगायचं हाला मी चाला आम्हाला चोरी त्याला चोरी आम्ही करतो चोरी आणि हा खातो
वाकडे बोला विचारू अरे आता काय बघतो तुझी पण नजर गेली झाली माझ्या नाकावर तसं ना रे अरे काय मी लहान होतो ना पाण्यात तेव्हा मी पाण्यात डुबलो असं तेव्हा आपल्या बाया घे ग रामा थांबा माझ्या आईला ग रामा थांबा तुझ्या पोराचा दाखव कसं तुझ्या पोराचा दाखव तरी सगळ्या येत ना खोली बघता एवढं मोठं लागतं अरे म्हणू नको मला संधी अगदी या तुझ्या हातावर असं झालं काय नाकाचं लय वाईट झालं नाकाचं अरे मला मनापासून वाटतंय काय अरे मी कुणाचा बाबा माझ्या बाबाची कथा वेगळी आहे ती आपण झालं ना चला हॅलो हॅलो देवांश कल्पेश वारगुडे याचकडून 200 रुपये, किरसूर रुपेश वारगुडे याचकडून 100 रुपये